शिवसेनेच्या वतीनं संपूर्ण मराठवाड्यात आजपासून एक जन आंदोलन शेतकऱ्यांच्या विषयाला सुरू करण्यात आलेलं आहे। सरकारने विधानसभा निवडणुकीत वेळेस कर्जमुक्तीचं आश्वासन दिले, हमी भावाचं आश्वासन दिले, SC/STच्या माध्यमातून शेतकऱ्याचा बी बियाणे खताचा परतावा द्यायचं ठरवलेलं, पीक विम्याच्या बाबतीत काही धोरण ठरवलं होतं ते बदललं गेलं। हर घर जलजीवन योजनेचा पूर्ण भोजभरा उडालेला आहे। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं वचन दिलं होतं आणि मला वाटतं हे सगळ्या गोष्टी ज्यांनी वादे केले होते, परंतु एकही वादा पुरा होत नाही। कर्जमुक्ती तर एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री आम्ही हे बोललेलोच नाही, दुसरे पक्ष बोलायला तयार नाही। लाडक्या बहिणींची संख्या कमी करत गेलेली आहे। पीक विमा जवळपास बंद केल्याचा माय वर्षातून एकदा तोही कापणी प्रयोगावर आधारित कोणतंही नुकसान झालं, नैसर्गिक आपत्ती आली तर पीक विमा मिळणार नाही। हमी भाव परवाच्या दिवशी जाहीर झाला, तो सोयाबीनचा जे 6000 रुपयाचं आश्वासन देशाच्या पंतप्रधान दिलेलं असताना आता 5300 काहीतरी। थोडक्यात या सरकारला क्या हुआ तेरा वादा हा प्रश्न आहे या आंदोलनाच्या निमित्तानं विचारतोय। आणि या सरकारने नुसते वादे तर केले, पण ते सगळे खोटे वादे केलेले आहेत। आपण शिवसेना शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर कशा पद्धतीने आत्ताच्याकडे मराठवाडा व्यापी निश्चित राज्यात जाईल, परंतु आज आम्ही फार गाव पातळीपासून तलाठी ग्रामविकास विकास अधिकाऱ्यापासून कलेक्टर विभागीय आयुक्तापर्यंत सगळ्यांना भेटतात आमची शिवसेना। एक निवेदन देतात आणि सुरुवात उद्या आम्ही सत्ताधारी पक्षाचे जे आमदार खासदार मंत्री असेल त्यांच्या घरी वाजत गाजत जाणार आहोत आणि हे निवेदन देणार आहोत। नंतर आम्ही गाव पातळीवर जनजागृती प्रत्येक तालुक्यामध्ये जवळपास एक 25 गाव बैठका सभाने गाव बैठका ठेवल्या आणि मराठवाड्यामध्ये 72 तालुक्यात 25 जर बैठका झाल्या तर मला असं वाटतं जवळपास 1800-1900 सभा संपूर्ण मराठवाड्यात होतील। सभा म्हणजे गाव बैठक आहे आणि या गावकऱ्यांमध्ये आम्ही सरकारने दिलेल्या वाद्याविषयी जनजागृती करणारे शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारने सोडवायत अशा प्रकारचं आवाहन करतो।